ओम लक्ष्मी नारायणाय नमः। माझ्या हातामध्ये सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे। आता लक्ष्मी म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर सुंदर अशी लक्ष्मी माता कमळावरती विराजमान, लाल कलरचं वस्त्र परिधान केलेली, हातामधनं सिक्के पडत आहे, सुंदर असं तिचं रूप आपल्या डोळ्यासमोर दिसते। आणि सेकंड, लक्ष्मी म्हटली की पैसा, वेल्थ, सुख समृद्धी आपल्या डोळ्यासमोर आली। मग आपल्याला सुख समृद्धी वैभव पाहिजे असतं। आपण जेव्हा जीवन आपलं जगत असतो ना, तर आपल्या मानवाला भोग पाहिजे असते, म्हणजे हर एक गोष्टीचा स्वाद घ्यायचा असतो। जसं माणसाकडे पैसा असेल तर माणूस सगळ्या काही इच्छा आपल्या पूर्ण करत असतो। असं म्हणा की कोणत्याही गोष्टीला झुरायची गरज नसते। आणि मग काही लोक म्हणतात की बापरे, साक्षात या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे। हाच एक पॉइंट। जसं मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ, मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। आपल्याला पण श्रीमंत व्हायचं आहे, आपल्यालाही पैसा पाहिजे, आपल्या घरात सुद्धा लक्ष्मीचं आगमन झालं पाहिजे। मग आपण काय करायचं? सर्वात आधी मी उपाय सांगायच्या आधी नेहमी सांगत असते की कर्म आणि मेहनत जिथे असेल तिथे साक्षात लक्ष्मी असते। तर उद्या 2 एप्रिल 2025 उद्या लक्ष्मी पंचमी आहे, है ना? आपण वसंत पंचमी सरस्वती मातेची बघितलेली आहे, तशाच प्रकारे उद्या 2 एप्रिल लक्ष्मी पंचमी आहे। या दिवशी तुम्ही जी पण आराधना करणार लक्ष्मी मातेची ती पूर्ण होणार आणि तुम्हाला 100% फळ मिळणार। आता उद्या आपल्याला करायचं काय आहे? उद्या बुधवार आहे। उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला सकाळपासनं मनामध्ये लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे। तसं तर तुम्ही रोजही कोणतीही आराधना करत असेल कोणत्याही देवताची, तर तो देवता तुम्हाला प्रसन्न होत असतो। मग आपल्याला प्रॉस्पेरिटी, बंडल्स, पैसा सगळं काही पाहिजे, आपल्याला आपल्यामध्ये चमक पाहिजे, एक आकर्षकता पाहिजे ना, आणि हे सर्व गुण लक्ष्मी माते आहे। पण सेकंड, जिथे क्रोध आहे, जिथे मेहनत नाही आहे, तिरस्कार आहे, तिथे लक्ष्मी थांबणार नाही। मग आपल्याला पैसा पाहिजे तर आपण लक्ष्मी पंचमीला काय करायचं आहे? आपल्याला या दिवशी संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेवरती, जसं उद्या 2 तारीख, तर आपण संध्याकाळी 5:30 पासून तर संध्याकाळी 7:30 पर्यंत दिवे लावायचा मुहूर्त असतो, है ना? आणि त्या टाइमला आपण म्हणतो की चंचला लक्ष्मी येते, आपल्या घरात येते, पण आपल्याला कशी स्टेबिलिटी पाहिजे ना पैशांमध्ये। त्या टाइमला घराचे खिडक्या दरवाजे खुलले, आपल्याला संध्याकाळी घरच्या स्त्रीनी या जेंट्स कोणीही साधना करत असेल तर अंघोळ करायची, होत असेल तर रेड किंवा व्हाईट कलरचे तुम्ही वस्त्र परिधान करू शकता। तुमच्या देवघरामध्ये अष्टलक्ष्मी असेल, या सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती असेल, या फोटो असेल, काही पण चालेल, तुपाचा दिवा लावा। प्रसादामध्ये तुम्ही व्हाईट कलरची खीर बनवू शकता तांदळाची, ते नाही शक्य झालं तर खडी साखर ठेवा आणि मुखामध्ये सतत जप ठेवा। आणि सुंदर असं तुम्ही पण गुलाबाचं इत्तर या परफ्यूम ते तुम्हाला मारायचं आहे। जेव्हा आपण सुगंधित राहू तेव्हाच ईश्वर आपल्यापर्यंत येत असतात। जिथे सुंदरता नाहीये, म्हणजे स्वच्छता नाहीये घरामध्ये, नाही सुंदर दिसत नाहीये घर, या स्वतः तुम्हीही डल दिसत आहे, तिथे लक्ष्मी थांबत नाही, तुमचं शुक्र पण स्ट्रॉंग होत नाही। मग आपण दिवा लावल्यानंतर आपल्याला श्री सूक्तचं एक पाठ करायचा आहे। तो पाठ करताना लाल आसनावर बसायचं, दरवाजे खुल्ले ठेवायचे। पाठ झाल्यानंतर खाली फलश्रुती असते, ते सुद्धा आपल्याला वाचायची आहे। ते झाल्यानंतर कमलगठ्ठ्याची एक माळ घ्यायची आणि ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत पूर्ण माळ घ्यायची आणि लक्ष्मीला प्रार्थना करायची की सदैव माझ्या घरामध्ये विराजमान राहा। आणि लक्ष्मी माता कधीही बसलेली चांगली असते। या उद्याच्या पंचमीला आपल्याला लक्ष्मीला आपल्या घरात बोलवायचं आहे। आणि त्या टाइमला अचानक कोणी विवाहित स्त्री तुमच्या घरात येत आहे, छोटी मुलगी आहे, तर नक्की हळदी कुंकू लावा आणि पाया पडा, आपल्याला संकेत मिळत असतात। म्हणून मी नेहमी सांगत असते, तुम्ही कोणताही ईश्वराचं करा पण कर्मानुसार करा, है ना? नाही तर मनास त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार की आलाच मध्ये मी काहीतरी करायला गेली की, असं नसतं। ज्याचं जेवढं आहे तेवढं तुम्हाला मिळणार आणि ते होणार। मग उद्या लक्ष्मी पंचमी आहे तर नक्की करा। आणि मी नेहमी सांगत असते की दुसऱ्यांचंही सुद्धा भलं करण्याचा विचार डोक्यात ठेवा। हा व्हिडिओ दुसऱ्यांना फॉरवर्ड करा आणि याचा स्वतः पण लाभ घ्या। धन्यवाद।